नमस्कार. मी मिलिंद जोशी. मी रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली लपाछपी ही गोष्ट वाचणार आहे. एक गंमत सांगू. आम्ही ना खरं तिघे जण आहोत. मोठा विलकू, छोटा विलकू आणि मी पण विलकूच. आमचं खरं नाव आहे विलास. पण आजी मला कधी कधी लाडानी माझं विलकूतो असं करते ना, तेव्हापासून सगळेजण आम्हाला विलकूच म्हणतात. आणि ते दुसरे दोघं, त्यांना कसं पडलं हे नाव असं तुम्ही विचारणार, होय की नाही? विचारलत ना तर तुमची झाली. कारण गंमत माहितीये, आम्ही तिघं वेगळे वेगळे नाहीच मुळी. आम्ही एकच आहोत. आणि तरीही आम्ही तिघ जण आहोत. तुम्ही म्हणा, हे कसं शक्य आहे? तीच तर आमची गंमत आहे. जम्माडी जम्मत. गुपित आहे ते आमचं. आमचा तिघांचा एक खेळ आहे म्हणा ना, तो लपाछपीचा. मी भोज्य असतो. काय? मी भोज्य, हा. मोठा विलकू आला की छोटा विलकू लपून बसतो आणि मोठा त्याला शोधायला जातो. मोठा लपला की छोटा त्याला शोधायला जातो. लोकांना फक्त भोजच दिसतो, म्हणजे मी. आम्ही तिघ जण आहोत ठाऊकच नाही त्यांना. आमचं वय अर्थात एकच आहे, पण मोठा विलकू थोडा दादागिरी करतो ना, म्हणून मी त्याला मोठा म्हणतो. बाकी मोठा विलकू एक नंबरचा डांबरट आहे. कशाला घाबरत नाही. काळोखाला घाबरत नाही. भूताला सुद्धा घाबरत नाही. आणि काय हुशार आहे. नुसतं भराभर डोकं चालतं त्याचं. नाही ते छोटा विलकू एक नंबरचा रड्या. सारखी त्याला कसली तरी भीती वाटते, नाहीतर लाज वाटते. आजी अजून त्याचे बाळासारखे पापे घेते आणि लाड करते. त्याला सुद्धा आवडतं ते. लोकांना सुद्धा छोटा विलकू आलेला आवडतो. ते त्याला म्हणतात, किती गोड मुलगा आहे नाही. आणि त्याचे गालगुच्चे घेतात. मग त्याचे गुलाबी गाल आणखी लालबुंद होतात. त्याचे सदान कदा पाण्याने भरल्यासारखे दिसणारे डोळे आणि लाल चुटूक ओठ सगळ्यांना भारी आवडतात. मग ते त्याला जवळ घेऊन म्हणतात, बिचारा, आई वेगळा पोरगा. मग छोट्या विलकूला लगेच रडायला येतं. मोठा विलकू कधी नाही रडत. आजी मला सांगते, माझी आई माझ्या जन्माबरोबरच मरून गेली. म्हणजे कुठे गेली मला माहिती नव्हतं. माणसं मेल्यावर कुठे जातात मला नव्हतं माहिती. पण सोनाराचा जना आहे ना, भारी चौकस. त्याला सगळं माहिती असतं. तो मला म्हणाला, माणसं मेली की त्यांना जाळतात. हॅट. मी जोरात ओरडलो, त्यांना भाजणार नाही का? ओरडतील ती. तसं जना हसला, म्हणाला, वेडाच आहेस. मेल्यावर भाजत भिजत नाही. ओरडता पण येत नाही. मेल्यावर सगळं बंद. सगळं बंद म्हणजे मेलेल्या माणसांना घाबरायला नको आपल्याला. ती आपल्याला काहीच नाही करू शकणार. तर सांगत काय होतं, माझी आई माझ्या जन्माबरोबरच मरून गेली. म्हणून आमच्या आबांच्या डोक्याने घेतलं की मीच आईला मारलं. आबा म्हणजे माझे वडील, हं. आता एवढंच तान्हं बाळ एवढ्या मोठ्या आईला मारू शकेल का? पण आबांच्या डोक्याने घेतलं खरं तसं. असल्या आईला मारणाऱ्या पोराचं तोंड बघायचं नाही मला, असं म्हणून ते मुंबईला निघून गेले, मला इथे शाळेमध्ये टाकून. असं आजीने सांगितलं मला. सांगताना सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या. मला मात्र मजाच वाटली. शहाड तसं लहानसंच गाव आहे, पण मस्ती करायला खूप छान. रात्री लवकर झोपून जावं, सकाळी उशिरापर्यंत लोळत पडून राहावं, दिवसभर गावातल्या पोरांबरोबर खूप खूप खेळावं. आजी देईल तो चांगला चुंगला खाऊ खावा. तसा शाळेत जायचो मी, पण काय सक्ती नव्हती. आजी मला कधीच रागवायची नाही. त्यातून ती जरा रागवेल असं वाटलं तर छोट्या विलकूचे डोळे लगेच पाण्याने भरून यायचे आणि लाल लाल पोट थरथरायला लागायचे. मग आजी पोटाशी धरून थोपटायची आणि साखर नाहीतर राजगिऱ्याची वडी असला काहीतरी छानदार खाऊ द्यायची. आता आता मला शहारचा कंटाळा येतो, हं. मुंबईला आबांकडे जावं असं वाटतं. मुंबईत मज्जा असते म्हणे.
आमच्या शेजारचा मोंडकरांचा राघव उन्हाळ्याच्या सुट्टीत 2 महिने मुंबईला राहून आला होता. तो सांगत होता एक एक गमती जमती. मुंबईतले मोठमोठे रस्ते, दुकानं, मोटारी, सिनेमे, सगळ्या सगळ्याचं वर्णन सांगत होता. नाही तर आमचं शाळ. संध्याकाळ झाली की नुसतं चिडीचूप. बस, आपण मुंबईला जाणारच, मोठा विलकू म्हणाला. पण कसं? मी गोंधळून विचारलं. मोठ्या विलकूनं फक्त डोळे मिचकावले. राघव माझ्याकडे मोठमोठे डोळे करून बघत होता. काय रे, तू काय स्वतःशी बोलतोस की काय? आणि मग जोरजोरात हसत म्हणाला, विलकू वेडा झाला, विलकू वेडा झाला. आणि टाळ्या पिटायला लागला. असा राग आला होता मला. मी मोठ्या विलकूशी बोलत होतो, त्याला सांगता येणार नव्हतं. समजलं सुद्धा नसतं त्याला. आणि आमचं गुपित होतं ते. ह्या सोमड्या राघवला चांगला धडा शिकवायला हवा. भारी हुशारी करत असतो नेहमी. मोठा विलकू फणफणला. मी मोठ्या विलकूला कसं बसं गप्प केलं. पण मोठा विलकू तो गप्प बसणार. रोज मला आठवण करून द्यायचा. तर राघवचं काय करायचं? मोंडकरांचं घर आमच्या बाजूचंच. चिक्कार माणसं होती त्याच्याकडे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी दुपारी खेळायला राघव नेहमी आमच्याकडे असायचा. आमचं घर केवढं तरी मोठं होतं. अंगण, ओटा, माझघर, देवघर, स्वयंपाकघर आणि केवढे तरी खण. त्याशिवाय वरती माडी देखील होती. आणि माडीच्या पलीकडे एक मोठी अडगळीची खोली. काय काय गमती जमती होत्या त्या खोलीत. मोडकी गळकी भांडी, गंजलेल्या ट्रंका, जुनी पुराणी फाटकी पुस्तकं आणि एक अगडबंब लाकडी पेटारा सुद्धा होता. तसं जुनाट होतं आमचं घर. धुळीने माखलेलं आणि सगळीकडे कोळिष्टक लोंबत असलेलं. पण लपाछपी खेळायला मस्त. ह्या एवढ्या खोल्या. एका दारातून जावं आणि दुसऱ्या दारातून अदृश्य व्हावं. लपायला चिक्कार ठिकाणं. सुट्टीच्या दिवशी आम्ही नेहमी आमच्याच घरी खेळत असू. खूप खूप आरडा ओरडा खिदळणं धावाधावी. मुलं मुली मिळून 7-8 जणांचा कंपू होता आमचा. मोंडकरांचा राघवही होता त्याच्यात. त्या एका दिवशी काय गंमत झाली. आम्ही लपाछपी खेळत होतो आणि अचानक मोठा विलकू आला. मग दावतरांच्या मंजीवर राज्य आलं होतं. मैनेने डोळे झाकले तिचे. आम्ही सगळीजण लपायला जागा शोधत होतो. मोठा विलकू माझ्या कानात कुजबुजला. राघवची गंमत करूया. मी पटकन म्हटलं, ए नको हं मोठा विलकू. त्याची आई रागवेल आपल्याला. तो हसला आणि म्हणाला, काल राघवनं शाळेत काय केलं होतं आठवत आहे का? अर्थात मला चांगलं आठवत होतं ते. मुलांचा एक घोळका जमवून त्यानं माझ्याविषयी काहीतरी सांगत होता. सगळी कुजबुजत होती आणि माझ्याकडे बघून हसत होती. राघवने बहुतेक त्यांना सांगितलं असेल. विलकू वेडा झाला. स्वतःशी बोलतो की त्यांना आमचं गुपित समजलं. आपलं गुपित कोणाला समजता कामा नये, मोठा विलकू म्हणाला. मी नुसती बावळटासारखी मान हलवली. मोठा विलकू राघव जवळ जाऊन त्याला म्हणाला, चल तुला मस्त जागा दाखवतो लपायला. राघव खिदळत त्याच्या मागून जायला लागला. दोघे जण जिना चढून माडीवर गेले. पलीकडच्या त्या अडगळीच्या खोलीत. काय मस्त जागा आहे लपायला, राघव म्हणाला. इकडे बघ. मोठ्या विलकूनं त्याला बोलावून लाकडी पेटारा दाखवला. तो उघडला. बस आत. कोणाला पत्ता पण लागणार नाही. तू कधीच सापडणार नाहीस. राघव खिदळत आत जाऊन बसला. मोठ्या विलकूनं पेटाऱ्याचं झाकण बंद केलं. तेवढ्यात कोणाची तरी चाहूल लागली. कोण आहे? मोठ्या विलकूनं जोरात विचारलं. काहीच उत्तर आलं नाही. शेजारी पडलेला एक गंजका खिळा मोठ्या विलकूनं पेटाऱ्याच्या कडीमधून घातला आणि तो घाईघाईनं माडीवरून खाली आला. मला जेमतेम नारळ लपायला मिळालं. तेवढंच साईसिट्यो झालंच. मी सगळ्यात पहिला सापडलो. एक एक करून मंजीनं सगळ्यांना शोधून काढलं. सापडले नाहीत फक्त दोघेच. एक सोनाराचा जना आणि दुसरा मोंडकरांचा राघव. मंजी अगदी कसून दोघांना शोधत होती. किती वेळा "घड्या घड्या ये ये, घड्या घड्या येऊ नको" असं झालं. शेवटी कुठून कोणास ठाऊक मंजीची नजर चुकवून जना धावत आला आणि भुजाला शिवला.
राहता राहिला मोंडकरांचा राघव. कितीतरी वेळ तो येईस ना. सगळ्या लपायच्या जागा नेहमीच्या सगळ्यांनी शोधल्या, पण राघव काही सापडला नाही. सगळे त्याला हाका मारून मारून थकले. बाहेर ये, तुझ्यावर राज्य येणार नाही, मंजीने ओरडून सांगितलं त्याला. शपथ सुद्धा घेतली, पण राघव काही आलाच नाही. शेवटी सगळे कंटाळले. राघव बहुतेक डाव अर्धवट टाकून घरी निघून गेला असं समजून त्याच्यावर रागावले. पुन्हा कधी त्याला खेळात घ्यायचं नाही असं सगळ्यांनी ठरवून टाकलं. मोठा विलकू काहीच बोलला नाही. मग मी कसं बोलणार? खेळ पुन्हा सुरू झाला. संध्याकाळी सगळी मुलं आपापल्या घरी गेल्यावर मी मोठ्या विलकूला विचारलं, ए मोठा विलकू, राघव पेटाऱ्यातून बाहेर आला असेल? मॅडच आहेस, मोठा विलकू म्हणाला. पेटाला झाकण लावून बंद केला, कडी लावली, वरून खिळा सुद्धा घातला. तो कसा बाहेर येणार? मग तो ओरडला कसा नाही? ओरडला असेल. आपल्याला काय माहिती? बंद पेटीतून ओरडलेलं बाहेर थोडंच ऐकू येणार. ते सुद्धा तो तिकडे वर, माडीच्या पलीकडे. आपण इथे खाली खेळताना आपल्याला थोडंच ऐकायला येणार. मग नाक खाजवत विलकू म्हणाला, राघव वेवानं मरून गेला असेल. ओ, म्हणजे आता तो कधीच हुशारी दाखवणार नाही, मला चिडवणार नाही, माझ्याकडे बोटं दाखवून मला वेडा म्हणणार नाही. उद्या शाळेत आपल्याला कोणी हसणार नाही, चिडवणार नाही, अशी खात्री असली की किती छान वाटतं ना. तू खूप छान आहेस मोठा विलकू. मी त्याला मिठी मारून म्हटलं. इतकं चांगला आहेस ना तू, मला खूप खूप आवडतोस. मोठा विलकू नुसताच हसला. रात्री मोंडकरांकडे एकच गोंधळ उडाला. मंडळी कंदील घेऊन, टॉर्च घेऊन निरनिराळ्या दिशेला निघालेली दिसली. बहुतेक राघवला शोधत असणार. मी ओट्यावर काळोखात उभा राहून त्यांची गंमत बघत होतो. त्यातले दोघे आमच्या घराच्या दिशेने येताना बघून मी पटकन घरात शिरून परवाचा म्हणायला लागलो. आजीने मला हाक मारली तेव्हा कुठे बाहेर गेलो. बाळ विलकू, ह्यांच्या राघवाला पाहिलंच का रे तू? आजीनं विचारलं. दुपारी पाहिलं होतं ते लपाछपी खेळताना. तो मध्येच डाव अर्धवट टाकून निघून गेला असं सगळी मुलं म्हणाली. कुठे सापडला तर कळवा बरं का आम्हाला, राघवचा मोठा भाऊ म्हणाला. आजीनं त्यांची बोळवण केली आणि काय बाई नसता घोर जीवाला, ही पोरं म्हणजे, असं स्वतःशी पुटपुटत ती घरात परतली. मी मोठमोठ्याने शुभम करोती कल्याणम असं म्हणायला सुरुवात केली. रात्रभर मुंडकरांची माणसं राघवला शोधत होती. गावभर विहिरी डोह सगळं शोधून झालं. पोलीस ठाण्यात सुद्धा वर्दी दिली म्हणे. पण राघव काही सापडलाच नाही. मध्यरात्री एक भानगड झाली. मोठा विलकू कुठेतरी निघून गेला आणि छोटा विलकू आला त्याच्या जागी. माझ्याकडून त्याला सगळी हकीकत समजली ना. तो एकदम भीतीनं लटलटा कापायला लागला. रात्री बाहेर जायला लागतं ना, म्हणजे एक नंबरसाठी. तेव्हा मी त्याची खूप समजूत घातली. तो थोडा शांत झाला, मग आम्ही परत येऊन झोपलो. मध्येच छोट्या विलकूला जाग आली. मला म्हणाला, ऐक, वाडीवरून कोणीतरी उतरून येत आहे. नक्की तो राघव असणार. मी मुळीच लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. उलट त्याला बजावून ठेवलं. हे बघ, मेलेली माणसं जिना उतरू शकत नाहीत. चांगलं माहितीये तुला. झोप बघू. कोस बदलून तो झोपला, पण थोड्या वेळाने पुन्हा उठला. म्हणाला, वरती पेटीचं झाकण उघडल्याचं ऐकू आलं मला. बघ, कर्र आवाज येतोय. क्षणभर मलाही खरं वाटलं, पण दुसऱ्या क्षणी आपल्या वेडेपणाचं हसू आलं मला. राघवला पेटीचं झाकण उघडता आलं असतं तर तो एवढा वेळ थांबला असता का? मग मात्र मी छोट्या विलकूला चांगला दम भरला. हे बघ, राघव आता मरून गेलाय, त्याला काहीही करता येणार नाही. हे सगळे तुझे भास आहेत. तो पेटाऱ्यात पडून राहणार आहे आणि कोणाला काही कळणार नाही. तू फक्त तोंड बंद ठेव. एवढी समजूत घातली तेव्हा कुठे तो कसा बसा झोपला. पण बेचैनच होता रात्रभर. दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर मात्र तो बराच हुशारला. दिवसभर एवढी भीती नाही वाटली त्याला. मी मोठ्या विलकूची वाट बघत होतो सगळा वेळ, पण तो आलाच नाही.
हा रड्या छोटा विलकू अखंड माझ्या सोबतीला. त्याची कटकट चालूच होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला झोप लागली नाही नीट. तिसऱ्या दिवशी एकदम लफडच झालं. सोनाराचा जना मला एकट्याला गाठून एकदम म्हणाला, ए विलकू, तुमच्या ते मोठ्या पेटाऱ्यात काय ठेवलंय रे तुम्ही? प्रश्न ऐकला आणि माझ्या अंगावर शहारा आला. काहीतरी बोलायचं म्हणून मी आपलं म्हटलं, कुठे काय? कसला पेटारा? त्यावर जना म्हणाला, तो रे, त्या दिवशी आपण लपाछपी नव्हतो का खेळत? राघव हरवलं ते. एक खोटं बोलू नको हा. मी बघितलं तुला पेटाऱ्याचं झाकण बंद करताना. म्हणजे तेव्हा चाहूल लागली, तो हा सोमडा जना होता तर. ए सांग ना, काय ठेवतो तुम्ही त्याच्यात? खडे. अचानक उत्तर आलं आणि मीच चमकलो. ओ हो, मोठा विलकू आला होता. तब्बल 2 दिवस वाट पाहिल्यानंतर, पण अगदी वेळेत. कसले खडे? जनानं बावळाट्यासारखं विचारलं. तुला माहिती नाही? मोठा विलकू सहजपणे म्हणाला. रंगीबेरंगी खडे. अरे आपलं ते झाड आहे ना औदुंबराचं, डोहाजवळचं, त्याच्या मुळाशी चिक्कार खडे असतात. खूप किंमत येते म्हणे त्यांना. मी जमवतो ते. खूप जमले की मुंबईला आबांकडे पाठवून देणार आणि चिक्कार पैसे मिळवणार. काय थापा पण एक एक सुचतात ना मोठ्या विलकूला. ह्याचं डोकं म्हणजे खरंच. आता तरी जनानं गप्प बसावं की नाही? पण जना म्हणजे जन असतो. म्हणाला, ए मला दाखवशील ते का पेटीतले खडे? मोठा विलकू सहजपणे म्हणाला, हो, त्यात काय मोठं? मी आत्ता निघालोय खडे गोळा करायला. तुला हवं तर तू पण ये माझ्याबरोबर. वा, म्हणजे पेटी उघडायला नको. पण कुणाकुणाला सांगायचं नाही बरं का. आपलं दोघांचं गुपित. सगळ्यांना कळलं तर मला काहीच खडे शिल्लक राहणार नाहीत. नाही रे, कुणाला पण नाही सांगणार. आई शपथ. जनाने लगेच शपथ सुद्धा घेतली आणि उडी मारून तो मोठ्या विलकूच्या मागून चालायला लागला. संध्याकाळच्या सावल्या आता दाटायला लागल्या होत्या. सगळं कसं एकदम शांत होतं आता. पाण्यात पाय टाकून औदुंबरही शांत बसला होता. त्याच्या बाजूला एक लहानशी घळई तयार झाली होती. दोन्ही बाजूनं कपाऱ्या होत्या आणि मध्ये डोह तयार झाला होता. खोल डोह. आता काळोखामध्ये त्याचं हिरवंगार पाणी काळकुट्ट दिसत होतं. तोल सांभाळत जना मोठ्या विलकूच्या मागून गेला. मोठा विलकू औदुंबराच्या मुळाला धरून खाली बसला. पलीकडे कपार आणि डोह. मोठा विलकू म्हणाला, बस खाली आणि उकर या मुळाखालची माती. जना गुडघ्यावर बसून माती उकरायला लागला. मोठा विलकू उभा राहिला आणि सहज पण जोरात त्याने जनाला एक धक्का दिला. ओणावलेला जना कपारीवरून कोलमडला तो थेट खाली. किंकाळी मारायला देखील वेळ उरला नाही त्याला. मोठा विलकू कपारीच्या कडेला गेला आणि त्याने हळूच वाकून पाहिलं. काळ्याभोर पाण्यात काही तरंग दिसत होते, नव्हते, एवढंच. आता काळोख फारच दाटला होता. अशा वेळी डोहाजवळून जाताना कोणालाही भीती वाटली असती. पण मोठ्या विलकूला भीती हा शब्दच माहिती नव्हता. घरी आलो तेव्हा चिक्कार काळोख पडला होता. आजी नक्की काळजीत पडली असणार. दिवे लागणीच्या वेळी मी घरात नसलो तर आजीच्या जीवाची काय घालमेल होती माहितीये ना मला. पण मी घरात पोचलो तर सगळीकडे सामसूम. दिवा सुद्धा नाही लावलेला. मी स्वयंपाकघरात बघितलं, सगळे खण धुंडाळले, पण छे, आजीचा पत्ताच नाही. गेली कुठे आजी? मला शोधायला बाहेर पडली की काय? पुन्हा एकदा खालच्या मजल्यावरचे सगळे खण पालथे घातले. खाली तर नाहीच. मग माडीवर? तसाच वर गेलो, थेट अडगळीच्या खोलीपर्यंत. आणि जे पाहिलं, त्याने 3 फूट उडालो. अडगळीच्या खोलीत आजी स्तब्ध उभी. तिच्या समोर तो पेटारा उघडा आणि आजी डोळे फाडफाडून बघत होती. "श्श्श, आवाज करू नको." मोठा विलकू अचानक कुजबुजला. आजीनं बघायच्या आत आम्ही पटकन जिना उतरून खाली आलो. मोठा विलकू स्वयंपाकघरात गेला आणि पळत पळत आला. रॉकेलची बाटली आणि एक काड्यापेटी घेऊन. भराभर त्यांनी माडीच्या पायऱ्यांवर रॉकेल टाकलं आणि वरून पेटवलेली काडी. लाकडी पायऱ्यांनी धडाडून पेट घेतला. माडी पुरी पेटल्याची खात्री झाल्यावर
घराबाहेर पडला तो मोठा विलकू. रडत रडत मोंडकरांच्या घरात शिरला तो छोटा विलकू. आग आग करत तो ओरडत धापा टाकत होता. हुंदक्यांमधून त्याचं बोलणं समजून लोक घराशी आले तोपर्यंत माडीची राख रांगोळी झाली होती आणि घराच्या उरलेल्या भागातही आग पसरायला लागली होती. मोंडकरीणबाई छोट्या विलकूला जवळ घेऊन कुरवाळत होत्या. त्यांना स्वतःला हुंदके आवडत नव्हते. विलकूला पोटाशी धरून त्या पुन्हा पुन्हा म्हणत होत्या. आई आई वेगळं गरीब पोर. आता तुझी आजी देखील गेली. बिचारा. त्या रात्री मोठा विलकू मात्र विलक्षण खुशीत होता. आता आम्हाला शहाडला यायलाच लागणार होतं. त्याला मुंबईला घेऊन जायलाच लागणार होतं. शहाडसारख्या लहानशा गावात करून करून काय करणार? मोठ्या विलकूसारख्या हुशार मुलाला मुंबईसारख्या मोठ्या शहरात खूप काय काय करता येणार होतं.